आज गाया क्या बात धाई आज गाया पछीने जाई तीन बांधल घरट दिला विसावा निवारा तीन बांधल घरट तीन बांधल घरट दिला विसावा निवारा सावलीच्या पंखाखाली भरवी मोठी चारा ओढरताला लागली लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षी जाई पिलाला भेटाया आज घायाळ पक्षी जाई पिलाला भेटाया चिंता जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकं तुर्यम प्रसन्नम प्रपन्नहार्ति देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू श्री बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुत्य मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ताळी वाजवा संगे मत्स्या मरण त्या वियोगे जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु जगत उद्धारक संत तुकाराम महाराजांचा चार चरणांचा देवाप्रती असणारा अनन्य भाव प्रतिपादन करणारा अभंग आहे। भगवंत तसा भेटत नाही, देवाला भाव आवडतो। प्रपंच करायचा तर पैसा महत्वाचा आणि परमार्थ करायचा तर अंतकरणातला शुद्ध भाव महत्वाचा। प्रपंचात पैशाला जास्त महत्व आहे, परमार्थामध्ये शुद्ध भावनेला महत्व आहे। प्रपंचामध्ये साधनाला महत्व आहे, परमार्थामध्ये साधनेला महत्व आहे। प्रपंच करत असाल तर तुमचं चित्त प्रपंचात असलं काय नसलं काय त्याला काही फरक पडत नाही, पण परमार्थ करत असाल तर चित्त कीर्तनात लागतं आणि म्हणून कीर्तनात चित्त असू दे। माझे टाळकऱ्यांना, उभा राहणाऱ्यांना विनंती आहे, बसणाऱ्यांना ऐका, लक्ष द्या आणि भाव असू द्या अंतकरणात। का बरं? कारण सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या। जोपर्यंत आपला भाव निर्माण होत नाही तोपर्यंत देव आपल्याला सहजासहजी भेटत नाही। बसणाऱ्यांच्या अंतकरणात एक चांगला श्रोता असावा, टाळकऱ्यांमध्ये चांगला श्रोता असावा। सगळ्यांच्याच अंतकरणात जर वक्ती असले तर ऐकून कोण कुणाचं घे। आणि आता असं झालंय कैलास बाबा, बोलणारे हजारो झाले, नियोजन करणारे हजारो झाले, ऐकणारेच कमी उरले। ते व्हॉट्सअपला तर एवढे स्टेटस येतात ना काही कीर्तनकारांचे, कुणाचा ठेवावा आणि कुणाचा नाही हेच कळत नाही। दररोज हजारो स्टेटस येतात,
बस ना, आता झालं ना नियोजन, किती वेळ करता हो? बस आता. ते पत्रिकेत ना सगळ्यात खालच्या टप्प्यात एक नाव असतं, नुसतीच लुडबुड. आपलं तसं होऊ नये. लक्ष द्याच्या बोलण्याकडे. आपल्यात सुद्धा श्रोता असला पाहिजे. बोलणारे कैक आहेत, ऐकणारे कमी आहेत. लोकांना सांगणारे हजारो आहेत, आचरणात आणणारे कमी आहेत. दुसऱ्याला सांगणं, दुसऱ्याला उपदेश करणं, दुसऱ्याला सल्ला देणं सोपं आहे हो, पण स्वतःच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण करणं कठीण आहे. 70 वर्षाची म्हातारी जर 45 वर्षाच्या सुनबाईला सांगत असेल ना प्रपंच असा करायचा पुरी, तर ते योग्य आहे. पण दोघी जणी मैत्रिणी भेटल्या, एक होती 45 वर्षाची आणि दुसरी होती 22 वर्षाची. ती सांगायला लागली, तुला माहित नाही सून आल्यावर कसं सांभाळायचं असतं, कसं असा जीव लावायचा असतो, अजून असं बोलायचं असतं, अजून असं ताब्यात ठेवायचं असतं सुनबाईला. तिने विचारलं, वैंस तुमच्या सुनाचं नाव काय? म्हणली सुनच नाही. लेकाचं लग्न अजून नाही, बोंबलं थिंडतो पोरगा. मग जिच्या पोराचं लग्नच झालं नाही, तिनं कशाला सांगायला पाहिजे सुनाला असं सांभाळावं? अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. आधी आपण करावं. एक जण मला काल भेटला, महाराज. मी म्हटलं काय? 1 नंबर शेती सांभाळावी माणसानं. मी म्हटलं कशी? अशी दारी धरावीत, असं पीक करावं, अशी ड्रीप करावी. मी म्हणलं काय हो, किती एकर जमीन आहे तुम्हाला? तो म्हणला मीच जातो लोकांच्यात कामाला. ज्याला जमीन आहे ना त्यांना सांगावं. गोष्टी अनुभव कोटी काय सांग. बरेच जण असे आहेत समाजात ज्ञान देणारे, ज्ञान घेणारे होऊया आपण. तेव्हा सूर्यवंशी परिवारानं एवढं सुंदर केलेलं नियोजन, या नियोजनाचं मनापासून कौतुक आहे. ओंकार बाबा, कैलास बाबा हा सामान्य परिवार आहे. शून्यातनं विश्व तयार करणारे हे कुटुंब आहे. कष्ट करावं, घाम गाळावा, मग 2 रुपये यावेत. काळ्या आईची सेवा करणारा, प्रामाणिकपणानं, इमानानं, इतबारीनं काम करणारा आमचा हा परिवार आहे. या परिवारात द्रुपदा आई नावाचं एक मांगल्य होतं. मागच्या वर्षी ती आई निघून गेली. नातवंड नाती डोळ्यानं पाहिलं तिनं. पण आता तर कुठं सुखाचे 4 दिवस आले होते. आता तर कुठं लोक म्हणत होती, पहा रे काय ताकदीचा परमार्थ उभा राहिलाय काशीनाथ दादाचा. बघा ती पोरं, अरे नातू तर बघा अमोल दादाकडं, शशिकांत दादाकडं, किती सुंदर प्रपंच करतायत पोरं. एवढं वैभव पाहायची वेळ आली आणि मागच्या वर्षी तिनं डोळे लावून घेतले. आता तिला पाहण्याचा प्रयत्न केला तरी पाहता येत नाही. काय पाहायचंय ना ते फक्त फोटोत पाहावं लागते. सुंदर वातावरण आहे, जागा कमी असली तरी लोक दर्दी आहेत. आज विशेष म्हणजे मी एकटाच इथे अशातला भाग नाही. अनेक कीर्तनकार आहेत, अनेक गावचे भजने आहेत, मोठे मोठे मृदंगाचार्य, गायनाचार्य आहेत. अमोल महाराज सुद्धा आलेले आहेत. महाराज तुम्ही इथं वर येऊन थांबा ना, इथं या बाबा. माईक जरी नसला, स्टँड नसला ना तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणा. या पाठीमागं बाबा. आमच्या इंदापूर तालुक्याचं आणि आमच्या या पुणे जिल्ह्याचं वैभव आहे. एकदा अमोल महाराजासाठी मनापासून टाळ्या वाजवा. फार गोड स्वभाव, वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण असा असणारा हा संपूर्ण परिवार आहे. या परिवाराला शतशः वंदन करतो. तुमच्या नियोजनाला दाद देतो. एवढं मोठं नियोजन जुळवून आणलं म्हणजे कोणाचंही काम नाही. मी माफी मागून बोलतो, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. आता हे बसणाऱ्याला नाही कळायचं, पण जे उभा राहणारे टाळकरी आहेत का नाही त्यांना विचारा. वाघ सांभाळणं सोपं आहे, पण कलाकार सांभाळणं अवघड आहे. आणि अलीकडच्या काळात देव मिळल, पण एवढे सुंदर कलाकार, कीर्तनकार एका व्यासपीठावर मिळायचे नाही. मिळतील हो, एकटे एकटे मिळतील. बोराटे महाराज मिळेल एकटा, ओंकार बाबा एकटे मिळतील, कैलास महाराज एकटे मिळतील, औदुंबर दादा माझा एकटा मिळेल, दत्ता माझा एकटा मिळेल, टाळकरी मिळतील एकटे एकटे, पेटी मास्तर एकटे मिळतील. पण हे मेळ जुळवून आणणं सोपं नाही. जोड लावावी लागते, जोड. आणि आज जोड लागली. कधी कधी काय गंमत आहे,
ह्या गायकांची जोड लागली ना तर कीर्तनकाराचा कुठंच मेळ बसत नाही. मग ह्यांना माग उभा राहून म्हणावं लागतं, हा आम्ही हाय माग, हा चलू द्या. काय काय एवढे कीर्तनकार त्यांना सांभाळून घेतात, तो पकवाजेच भेटत नाहीत. पकवाजे भेटले तो पीटी मास्तर भेटत नाही, पीटी मास्तर भेटला तर टाळकरी भेटत नाही. पण आज सगळं जुळवून आणले. आता एवढी सगळी आमची ताकद आहे, आम्हाला तुमच्या ताकदीची अपेक्षा आहे. काय तुमच्या ताकदीची अपेक्षा आहे? एकच अपेक्षा करतो भोळी भाबडी, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला. जय हो. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. दुग्ध शर्करा योग रामभाऊचं सुद्धा आगमन झालेलं आहे. बहुतेक पोशाख घेऊन आले काय मला कोणाच ठाऊक. आणत जा कधीतरी एखादा पोशाख, एखादं उपरणं, एखादा शर्ट, आठवण म्हणून आम्ही वापरत जाऊ. एका मित्राला असंच म्हणलं, तुझ्या खिशाचा पेन मला दे, नाही तर हा बोटातली अंगठी दे, आठवण म्हणून मी सांभाळीन. तो म्हणला द्यावीच असं काय नाही, अंगठी देऊनच कुठं आठवण येत असते का? म्हणलं मग नाही दिल्यावर पण आठवण येईल. मागितली होती दिली नाही, मागितली होती दिली नाही, असे काही हुशार असतात. पण आमच्यावरती प्रेम आहे रामेश्वर महाराजाचं, टकले मामांचं. आज ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून हे कीर्तन शूटिंग होते, अत्यंत चांगलं आणि घेण्यासारखं, काळजात करून ठेवण्यासारखं. ताई कीर्तन तुम्हाला सांगणार आहे. मला कल्पना आहे उन्हाचा दाह वाढला, पण काळजी करू नका. गारवा आज कमी असेल, पण हा अध्यात्मातला गारवा तुम्हाला परत परत ऐकायला मिळणार नाही. तेव्हा हे कीर्तन मन लावून ऐकाल या अपेक्षेसह, जीवजिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. माझ्या अभंगाकडे मी वळतोय. काहींवरती इच्छा नसताना सुद्धा विश्वास ठेवावा लागतो आणि काहींवरती मात्र डोळे झाकून विश्वास ठेवायचा असतो. परमार्थ करायला तीनच अडचणी आहेत. या तीन शब्दानं परमार्थ केलेला वाया जातो, किंबहुना त्याच्यामध्ये अडचणी येतात. मन लावून ऐका बरं. एक, पहिला अडथळा आहे परमार्थाच्या वाटेतला अविश्वास, दुसरा अडथळा आहे अश्रद्धा आणि तिसरा अडथळा आहे शंका. या तीन अडचणी आहेत परमार्थातल्या. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो. देवावरती विश्वास नसणं ही भली मोठी अडचण आहे आता समाजाची. माझ्या दादानो सज्जन हो, काहींवरती मनात इच्छा नसली तरी विश्वास ठेवावा लागतो. नाव्यावर, ड्रायव्हरवर, आचार्यावर इच्छा नसली तरी विश्वास ठेवावा लागतो. ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण गाडीत बसतो. तुम्हाला माहिती आहे का, त्याचं त्याच्या बायकोचं भांडण झालंय घरी, आणि ते भांडण झाल्यामुळं तो सगळा राग गाडीच्या स्टिअरिंगवर काढणार आहे. माहीत नसतं बऱ्याच जणाला. ड्रायव्हरवर विश्वास ठेवावा लागतो महाराज. एस टीमध्ये माणसं बसतात मागच्या बाकडावर, माहीतही नसतं लोकाला गाडी चालवणारा इच्छितस्थळी नेईल का कुठं डबऱ्यात गाडी घेऊन जाईल, पण त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवावा लागतो. नाव्यावर ठेवावाच लागतो विश्वास. तो प्रेमानं तोंडावरनं हात फिरवत नाही, 50 रुपये घेतो, मग हात फिरवतो, डोक्यातनं हात फिरवतो, आणि हात फिरवता फिरवता म्हणतो, पाटील काय तुम्ही गावात आहे म्हणूनच गाव चाललंय बरं का. तो होय म्हणतो, पण पाटील तुमचं एक खटकलं. राग आलाय पाटलाला, पण नाहीला जाय, नरडीवर सुरा असतो त्याच्या वस्तारा. डोळे झाका का, ब्लेड पान आहे हातात. इच्छा नसली तरी नरडीवर सुरा ठेवून उभा राहतंय ते वस्ताऱ्यानं. काय बोलायची हिंमत आहे कोणाची, तरी डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवतात. उदाहरण क्रमांक 3, माहित नाही आचारी कोण आहे, कुठला आहे, कसा स्वयंपाक बनवलाय, काय टाकलंय त्याच्यात, गप्प लोक खातात. आता अंधश्रद्धा पाळतात, काय काय वर्ष श्राद्धाचं खात नाहीत, आणि ढाब्यातलं कणाकण हाणतात. शेंबड्या बाया, पारोस आचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या, चव देऊन तिला मसाला पापड आणायला लावला, तिला शिंबूड आला, तिनं शिकारला, पापडावर टाकला, तसाच चोळला, आणि त्या पाटलानं बी चव देऊन खाल्ला. चव देऊन. बरं, पूर्वीचा काळ वेगळा होता, पूर्वी असं शुद्ध असायचं. आता काय कुणाची गॅरंटी राहिली. पूर्वी जगच वेगळं होतं, गाव ताब्यात होतं पाटलाच्या. आता पाटला बरोबर लोक भांडायला उठतात. ठिवल तिथं मिशा होत्या आणि ब्राह्मण सांगल तिथं दिशा होत्या. आता काय राहिलंय पूर्वीचं,
कॅलेंडर आले प्रत्येकाच्या घरात, शुभ दिवस का अशुभ दिवस त्याचं तेच बघतंय आणि मग जातंय लग्न ठरवायला. आता तर तसंही बघून लग्न जुळतच नाहीत. पहिलं सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या, आता 50% जोड्या वर्गात जुळायला लागल्यात. आता विश्वास नाही राहिला लोकांचा ब्राह्मणावर. उगं विचारायचं म्हणून विचारतात. काकाला सांगतात, काका काय आम्ही मुहूर्त बघितलाय त्याच मुहूर्तावर झालं पाहिजे. काका म्हणले तिथी नाही हो. ते म्हणले तिथी नसल पण पळवून आणली आम्ही पोरगी, मग हा मग लावून द्या. ब्राह्मणाचंही महत्व लोकांना आता वाटेना. नाव्याचं महत्व होतं. जशी मिशी ठेवल तसाच त्याच्यावर विश्वास. आता मिशाच काढून टाकायला लागले दनादन. काय मिशा होते अशा लांब लचक. आता तर मिशाच राहिलं नाही. एखाद्याच्या मिशीला लोम कळावा अशा मिशा होत्या. आता काय नाही राहील, सगळं संपले. ब्राह्मण सांगल ती दिशा होती, नावी सांगल ती तर मिशा होती, आणि पाटील सांगल ती घराची पूर्व दिशा होती. पाटलाला किंमत होती, पाटलाला वाद मिटवायला बोलवायचे. आता पाटलालाच हाणायला जाते अख्खं गाव. आरक्षणामुळे पाटीलकी गेली. आता कसंही चालायला लागले. काठवट होती, काठवट गेली आणि परात आली. तिला 2 कानं होते काठवटीला अंगठ ठेवायला. आता तिच्या जागेवर काय आली माय? परात. तुमचं लेकरू म्हणतंय म्हातारे तुझ्या हाताला चव नाही पण बायकोच्या हाताला लई चव आहे. माय म्हणली बावळ्या बायकोच्या हाताची चव नव्ह, पायाच्या अंगठ्याची चव आहे. कसं काय ग? भाकऱ्या थापताना बघत जा ना पायाचं अंगठ कुठं असतात परातीत. जोपर्यंत तुझ्या बायकोच्या पायाचा अंगठ्याचा स्पर्श भाकरीला होत नाही तोवर भाकरीत पुण्यच उतरत नाही. त्यामुळं जुना काळ निघून गेलाय. चला पुढं. विश्वास ठेवावा लागतो नाव्यावर, विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला ड्रायव्हरवर, विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला आचार्यावर. सामान्य माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवता. अरे कधीतरी संतावर विश्वास ठेवून बघा. म्हणा कधीतरी संतांना, साधू संतांना तुमच्यामुळे आम्ही आहे. अरे आम्ही म्हणू न म्हणू यात नवल काय आहे? संताची पाणी टाळी वाजवत संत कृपेचे सागर आहेत. आपलं वाटोळ होऊ देत नाहीत. सावता महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, जनाबाई, मुक्ताबाई आपलं वाटोळ होऊ देत नाहीत. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. देव पाहिजे ना, तादी संताचे पाय धरूया आपण. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. टाळकरी पुरं करू लागत जा. संताविन प्राप्ती आईसे वेद देती. टाळकऱ्यांनी कीर्तनात आलं पाहिजे रंगून. आम्ही काय उक्त घेतलं का? उक्त घेणारे 2 जणच असतात, वाघ आणि मुरळी. उक्त घेतात उक्त बरं का मामा. दोघात एक जण तिकडून थांबतो, 2च असतात. 2च काय, कुणी काय दाद देऊ द्या नाही देऊ द्या काय फरक पडत नाही. दोघाचाच रात्रभर गोंधळ असतो त्यांचा. 5 नामाचा 5 तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे. मागचं लगेच म्हणतो बघा मांडलेला आहे. त्याने उक्त घेतलेला असतं. आम्ही काय उक्त घेतलं नाही, लक्ष द्या. त्याची संत, त्याची संत. वा असं पुरं करू लागा. असं आहे, त्यांची कृपा झाल्याशिवाय देव तरी कुठं मिळतो. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन पुरं करा एवढे कृपादान. टाळकरी आठवण तुम्ही किंवा माझी सांगा. अनाथ अपराधी परिपाया वेगळा. आणि याच्यापेक्षा तुका म्हणे तुम्ही निरविलेवरी, याच्याही पेक्षा सोपं सांगतो. कोण पुण्य यांचा होईल सेवक आणि जे द्वंद्वाधिक. झालंय आता तुमच्याकडे आलो मी, आहे की नाही? आले कशाला संत? उजळावया आलो.
खरा खोटा येते उपकारासाठी आले गरजा आणि तू का म्हणे मज कळते बडबडीची वाणी अथवा आता सोपा तू का म्हणे मज धाडिले आणि मार्ग हा सोपा त्याला म्हणायचं टाळकरी फार गोड आता जमलं कीर्तन आता मिळून आले कालवण असं रगील झालं पाहिजे सगळं वजनात गिला आवडत नाही मला गमळ ज्ञान गेलेलं गायबानं थोडा आवाज वाढवायचा माझ्या लग्नात पुरीचा मामा 5 मिनिटं उशिरा आला होता तर मी मामा बदलवला होता आपल्याला दिलं चालत नाही मामाच बदलवला टकले मामा दुसरा आणून उभा केला मामाला उशीर झाला तर मामा बदलून लावला मी नशीब पुरीला उशीर झाला अजून गोसावी राहिला त्यामुळं लक्ष द्या एक साधूवर विश्वास ठेवावा लागेल आणि भगवंतावरती विश्वास ठेवावा लागेल बरीच माणसं आहेत तार्किक माझ्या दादानं तार्किकाचा संग करू नका 2 जण मित्र चालले होते रस्त्यात नको तिथं डोकं लावून पाय भरला चालता चालता एका जोडीदाराचा कशानं गाणी रात्रीचा अंधार होता काहीच दिसत नव्हतं लय अंधार पाय भरला मग त्यानं जोडीदाराला विचारलं पाय भरला रे तो म्हणला भरू दे घरी जाऊ वांगीत तर घर आहे आपल्या 2 बादल्या पाणी पाया होतो कशाला बघत बसतो तो म्हणला पण पाय भरला रे अरे बघू नकोस चल कासरा बर घर राहिले अरे पण पाय भरला रे अरे अंधार आहे घरी चल 2 बादल्या पाणी होतो निवांत तू पण पाय भरला रे मग त्यानं पाय वर घेतला हातानं बघितलं तरी काय कळना का आहे मग त्यानं तिथून पुढचा प्रयोग केला त्यानं नाकाजवळ नेलं आणि मग त्याच्या लक्षात आलंय तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं काय गरज होती का त्यामुळं नको तिथं जास्त डोकं लावू नये नको तो विचार करण्यापेक्षा क्षणाहाची करावा विचार आणि नको तो विचार करत असाल लटिके ते मूळ फजितीचे लटिके ते मूळ विचार करीता वाया जाई काळ खऱ्याचा विचार करायचा आणि बऱ्याचा विचार करायचा काही गोष्टी खऱ्या असतात बऱ्या नसतात काही गोष्टी खऱ्या पण नाही मामा बऱ्या पण नाही काही गोष्टी फक्त खऱ्या आणि फक्त बऱ्या बागुलबुवा खरा पण नाही आणि बरा पण नाही बागुलबुवा पाहिलाय का कोणी पण ती म्हातारी बघते बघा बागुलबुवा आणि नातवाला सांगते घास खा बरं बागुलबुवा आलाय आपल्या वांगीत ह्याला शब्द समानार्थी आहे बावा आलाय बावा बावा आलाय बरं का ह्यांच्या मराठवाड्यात वेगळा शब्द आहे कोपऱ्यात भोकाड आहे बरं हा त्यांच्या विदर्भात वेगळा शब्द आहे भोप्या बसलाय बरं का तिकडं आणि आमच्या पुण्याकडे अजून एक शब्द आहे भो आलाय काय ते कळतच नाही अजून कोणा बरं पण नाही ते खरं पण नाही हो प्रकार 2 काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या नसतात नागपंचमीच्या सणाला बाया जातात ववळायला कुणाला नागराजाला सापाला मग ते बाहेर येतं लांबून त्याचे काय फोटो काढतात दुधू काय ठेवतात त्याला लह्या काय टाकतात आणि तोच तुमचा भाऊराया तायडीचं कसं चाललंय बघायला किचनच्या कट्ट्यावर घरी निघाल्यावर मग पळायला राहण पुरतं का खरंय पण बरं नाही ना काही गोष्टी बऱ्या आहेत 70 वर्षाचं म्हातारं पिक्चर बघतो असं डोळ्यात घालतो मोबाईल मग ती साऊथ इंडियन पिक्चर मधली नटी तिचे गोरे गोरे गाल तिचे काजळ लावलेले डोळे लांब लांब केस त्याला असं वाटतं इना घेण्यापेक्षा तुतारी वाजवण्यापेक्षा टाळ घेण्यापेक्षा नटच झालेलं बरं बरं असतंय ते दिसायला पण खरं कुठं आहे जगातली एकच गोष्ट खरी सुद्धा आहे आणि जगातली एकच गोष्ट सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाम
तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणून नामस्मरणात ताकद आहे. महिला मंडळ पुरुष मंडळ ऐका, नाव घ्या, कृष्णाचं घ्या, रामाचं घ्या, पण नामस्मरण करा. प्रभू रामचंद्राच्या नावामध्ये भली मोठी ताकद आहे. रामाचं नाव घेतल्यानंतर पाप जातात, यात काय नवल आहे? पाप जवळच येत नाहीत. रामाचं नामस्मरण केल्यानंतर आपला उद्धार होईल, यात काय नवल आहे? तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. राम म्हणता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली. 100 यज्ञापेक्षा एका राम नामाला महत्व आहे. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता, कोटी कोटी यज्ञ नित्य जाता, कोटी यज्ञ नित्य जाता. एक हरि नाम जपता घडे, एक हरी नाम जपता घडे, एक हरी नाम जपता घडे. कोटी यज्ञ एका बाजूला आणि श्री रामाचं श्री हरीचं नाव एका बाजूला आहे. म्हणून नामस्मरण करत जा. नामे तरले अपार महापापी दुराचार, नामे तरला नाही कोणी ऐसा द्यावा निवडून. पण असं आहे, जगात विश्वास ठेवणारी माणसं कमी आहेत. विश्वास ठेवा रामावर. त्याच्यावर का विश्वास ठेवावा? अयोध्या ज्यांचं धाम आहे, प्रभू श्री रामचंद्र ज्यांचं नाव आहे, एक पत्नी एक वचनी श्रीराम रघुनंदनाला आपण भजावं, त्याला प्रणाम करावा, त्याला शरण जावं. का? त्यानं हजारो तारले, माणसं तारले, यात काय नवल आहे? त्याच्या नावानं दगड सुद्धा तारले. अनंत भद्राची तरले वानर, अनंत भद्राची तरले वानर, अंत भद्रासी तरले पुढे सरा. अनंत भद्रासी तरले वान ज्ञान देवा गरे चिदानंदी, ज्ञान देवा गरे चिदानंदी. नाली ने निशांती आग नाग मेरा, नाली ने निशांती आग नाग मेरा. वानर तरतायत, दगड तरतायत, आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, माणसं सुद्धा तरतायत. एकाचं नाव राम आहे, एकाचं नाव तुकाराम आहे. राम ने भी सेतु बंधाया, तुकाराम ने भी सेतु बंधाया. राम ने भी सेतु बंधाया, तुकाराम ने भी सेतु बंधाया. राम का सेतु भंग गया, तुकाराम जी का सेतु अभंग रह गया. रामाचा सेतू भंग पावला, तुकाराम महाराजांचे अभंग अभंग आहेत. म्हणून साधूवर विश्वास ठेवा, नाही जमलं देवावर तर. पण विश्वास ठेवत नाही जीव. जीवजिती जीवना संगे सांगायचंय मला. ममे वांश जीव लोके जीवभूता सनातनहा मनःष्ठानी निंद्रियाती प्रकृतीस्थानी कर्षती. लक्ष द्या माझ्याकडं. संताजी जगनाडे महाराज तेली समाजात. केवढा विश्वास तुकोबरायांवर. महाराजांनी कीर्तन करावं, संताजी महाराजांना टाळ वाजवायला जावं. टाळकऱ्याचा अधिकार किती मोठा असतो. टाळकरी महाराज मंडळी, तुम्हाला जर तो अनुभवच घ्यायचा असेल तर एकदा देहूला जा. तुकोबरायांच्या दर्शनाला जाताना सगळ्यात आधी 14 टाळकऱ्यांच्या कमानीतनं जावं लागते. आधी टाळकऱ्याचं दर्शन आहे आणि मग जावं. आपल्या देहूकर फड परंपरेमध्ये आजही कीर्तन झाल्यानंतर गायकांनी कीर्तनकाराच्या पाया पडायचं नसतं. का बरं? उलट कीर्तनकाराने त्यांच्या पाया पडायचं, त्यांचा अधिकार मोठा. या फड परंपरेमध्ये तुकोबरायांचे शिष्य जगनाडे महाराज, काय प्रेम करावं तुकोबरायांवर. तुकाराम महाराजांनी अभंग म्हणावेत आणि महाराजांनी म्हणावं तुम्ही पुढं म्हणा, आम्ही मागं म्हणतो. तुकोबरायांनी म्हणावं तसं नाही, मी म्हणतो माझं मला म्हणू द्या. महाराज म्हणले हा तुम्ही पुढं म्हणा. जगनाडे महाराज म्हणायचे आम्ही मागं म्हणतो. पुढे गावे त्याचे धरावे ध्रुवपद, तुम्ही पुढं म्हणा, आम्ही मागं म्हणतो. जुना काळ, देहूच्या तिन्ही बाजूनं डोंगर. पावसाळा असला की दुधाची धार जशी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक घालते तसा वारा खाली यायचा, पाऊस पडायचा. तिन्ही बाजूनं डोंगर, आंब्याची आंबराई, नदीला वाहणारं पाणी, आणि यातनं तुकाराम महाराज आणि संताजी महाराज दोघं जण जोडीदार. जोडीदार असा असला पाहिजे ना,
की तो कधीच आपल्यावर रुसला नाही पाहिजे. आपला मित्र असा असावा जो कधीही आपल्यावर नाराज होऊ नये. झाला नाराज तर स्वतःच्या मनानं होऊ द्या, लोकांनी सांगितलं म्हणून नाराज नाही झाला पाहिजे. काय प्रेम केलं जगनाडे महाराजांनी तुकोबरायांवर, असा विश्वास असावा, असं प्रेम असावं. जगनाडे महाराज दररोज भजनाला जायचे आणि बायको ओरडायचे. का हो? भजनाला जातात तुकाराम महाराजाबरोबर? ते म्हणायचे बघ माझ्या भजनाच्या आड येऊ नको. आपण तुमचा फायदा घेतात तुकाराम महाराज. कसं काय? तुमच्या ध्यानात राहते, तुम्ही अभंग लिहिता. तुला कसं कळलं? ते गाथा बुडवला होता पाण्यात, तेव्हा त्यातले जास्तीचे अभंग तर तुमचेच तोंड पाठ होते. तुमचा फायदा घेतायत ते. तुकाराम महाराज जगनाडे महाराज हसले. माझा जोडीदार असा फायदा घेणार. माझ्या दादानो, सज्जन हो, वांगीकर, जगात कुणाच्याही भोळेपणाचा फायदा घेऊ नका. जगात कुणाच्याही भोळेपणाचा, त्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ नका. बरीच माणसं सध्या समाजात आहेत, एखाद्याच्या विश्वासाचा फायदा घेतात, एखाद्याच्या भावनेचा बळी घेतात. एखादा निसंकोचपणानं जर तुमच्यावर प्रेम करत असेल, तुमच्यावरती विश्वास ठेवत असेल, तुमच्याकरता स्वतःच आयुष्य पणाला लावत असेल, तर त्याला फसवू नका, त्याला टाकून देऊ नका, त्याला अंधारात ठेवू नका. नका ठेवू त्याला अंधारात. तुकोबराय म्हणले आम्ही तसे नाही, आमचा जोडीदार आहे, आम्ही वचन दिलं एकमेकांना. आणि बोलता बोलता जगनाडे महाराज म्हणले आधी मी जाणार तुकाराम महाराज, मी विश्वास सांगतो, आधी मी जाणार. तुकाराम महाराज म्हणले तसं नाही, आधी मी जाणार. जगनाडे महाराज म्हणले मी जाणार. तुकाराम महाराज म्हणले आधी मी जाणार. आणि दोघांचं चालू झालं, मी जाणार, मी जाणार, मी जाणार, मी जाणार. आणि मग दोघात एक निर्णय झाला, कुणीही जाऊ देत, पण जो माग उरल त्याला माती द्यायला एक जणाने यायचा. झालं असं. तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं. हाती धरून या देवेनेला तुका, जेते नाही लोका पराश्रम, जेते नाही लोका पराश्रम. गेले तुकोबराय वैकुंठाला. देवानं नेलं. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले. जगाचा बाप तुकाराम महाराजाला न्यायला आला. गरुडावर बसून आले. तुकोबरायांना घेतलं, निघाले. जिथून गेले तिथं आबिर्भुक्का पडला. लोकांच्या डोळ्याला पाणी आलं. बातमी वाऱ्यासारखी पसरली. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि ही बातमी जगनाडे महाराजांना कळाली. टाळ घेऊनच उभे होते ते. काय दुःख झालं. पाहता पाहता विठोबा रखुमाईच्या भजनात तुकाराम महाराज दिसायचे बंद झाले. मागच्या 2-3 दिवसापूर्वी मी देऊला गेलो होतो. जिथून वैकुंठ गमन झालं त्या ठिकाणी गेलो. माझे डोळे आपोआप भरून आले. आजही मला तुकोबरायांच्या त्या ठिकाणी गेलं की रडायला येतं. ते नांदरुकीचं झाड, त्या झाडाला स्पर्श जरी केला तरी असं वाटतं तुकोबराय आहेत. काय गंमत आहे का. तुकाराम महाराजाचं नाव जरी घेतलं तरी लोक आमच्या पायावर पाणी घालतात, आमच्या पाया पडतात. तुकाराम महाराजाचं नाव घेतो म्हणून आम्ही पूजनीय ठरलो आणि त्याच महाराजाला देहूतले लोक त्रास देत होते. आपल्या महाराष्ट्रात जोपर्यंत माणूस समोर आहे ना तोपर्यंत त्याला किंमत देत नाहीत. डोळ्यासमोर दिसला ना दररोज भांडणं होतात त्याच्याशी. राग येतोय लोकाला त्याचा. ज्या दिवशी तो डोळ्यासमोर दिसत नाही ना त्या दिवशी मग हुरहुर लागते जीवाला. अरे समोर आहे तोपर्यंत त्याला प्रेम करा, त्याच्यावर जीव लावा. माघारी काय तुम्ही त्याची आठवण करा. माणूस जिवंत आहे तोपर्यंत विथ यू म्हणा, मेल्यानंतर मिस यू म्हणायला जग रिकाम आहे. घराघरातले वाद होतात, जावा जावा एवढ्या भांडतात ना एकमेकीचं तोंड बघू वाटत नाही. आणि तीच जाऊ घर सोडून निघून जाते. आठवड्यानं 2 आठवड्यानं मग तिला पश्चाताप होतो. रागारागात निर्णय कुठला घेऊ नका. आकळायचा असेल ना तर राग आकळा, कुटुंब सावरा. जोडलेली नाती हा जरूर श्रेष्ठ असतात, पण जोडलेल्या नात्यांपेक्षा रक्ताचं नातं कधीही श्रेष्ठच आहे. अनुभव घेऊन पहा. जोडलेली नाती सुखात येतील, रक्ताचं नातं दुःखात सुद्धा उभा राहते. जोडलेलं नातं जोपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवतोय, संपर्क ठेवतोय तोपर्यंतच आहे.
ज्या दिवशी जोडलेल्या नात्याचा संपर्क सहवास कमी होईल त्या दिवसापासून प्रेमही कमी होत राहतं बाबा. अरे तुम्ही आम्ही आहोत ना सगळे, आपलं हे प्रेमाचं नातं आहे. एकमेकाच्या संपर्कात आहोत, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत, म्हणून आपलं प्रेम वाढते. समजा मीच तुमच्याशी बोलायचं बंद केलं, तुमच्याशी कॉन्टॅक्ट ठेवायचं बंद केलं, तर तुम्हाला राग येतो माझा, विसरून जातात माणसं. पुढचे ऐका. किती प्रयत्न केल्यावर आई लेकराला विसरते हो. किती प्रयत्न केल्यानंतर बापाची पोराची ताटात उठवते. 30-30, 35-35 वर्ष नाही बोलू द्या, पण एक दिवस का होईना पण बापाच्या डोळ्यात पाणी येतं लेका करता. तेव्हा जोडलेली नाती जरूर धरा, पण रक्ताची नाती टाकून देऊ नका. अलीकडे जोडलेल्या नात्यावर लय प्रेम करतात लोक. हा माझा मित्र, ते आमचं घर आहे आणि ते आमचं जोडलेलं नातं आहे. तो मला जावाय म्हणतो, तो मला मेवना म्हणतो, तो मला दाजी म्हणतो. सावध राहा, ध्यानात राहू द्या. जोडलेली नाती जपण्याबद्दल दुमत नाही, पण रक्ताची नाती डावलायला लागली लोक. सख्या भावाला ते बोलत नाही आणि जोडलेल्या भावाला मानत. सख्या भावानं 2 रुपये उसने मागितले ना, तो रुपये सुद्धा देत नाही तो, पण जोडलेल्या भावाला हजारोनं पैसे देते. अरे कधीतरी त्या जोडलेल्या भावाला देऊन बघ. स्वतःच्या सुनबाईचं कौतुक करत नाही म्हातारी, आणि शेजारणीच्या सुनाचं कौतुक जगाला सांगते का मुठभर भाजी आणून देते म्हणून. ध्यानात ठेव म्हातारे, शेजाऱ्याची सुनबाई तुझ्या घरात येत असेल आणि मुठभर भाजी आणून देत असेल ना, त्याच्या पाठीमागे तिचा स्वार्थ आहे. तुझ्या घरातलं काढून न्यायचंय तिला. तुझं दुःख ती रडून रडून ऐकती आणि लोकांना हसून हसून सांगते. काय गंमत झाली, बहिणीला फोन लावत नाहीत लोक आणि मेहुणीला दररोज फोन लावतात. जोडलेल्या नात्यांवर प्रेम जरूर करा, पण आधी घरातलं सांभाळा. घरात 3-3 दिवस असून जावा एकमेकींशी बोलत नाहीत आणि वस्तीवरची परकी बाई तिला प्यारी वाटते. तिला फोन काय करल, तिला व्हिडिओ कॉल काय करल. तुमचं बरं आहे, तुमची सासू लय चांगली, माझीच सासू लय वाईट. कुणीच वाईट नसतं, कुणीच चांगलं नसतं. माझ्या दादानो, संयम ठेवा, शांत राहा. भरपूर पैसा आलाय तुम्हाला, उन्माद करू नका, थोडं शांत राहा. आज गरीब आहे तुमच्या जवळ, पैसाच नाही, संयम ठेवा, शांत राहा. खायला अन्न नाही, नका तक्रारी करू, नका टेन्शन घेऊ, थोडं थांबा. आज ऊन आहे, सावली येणार आहे. एक पाय पुढे आहे और दुसराही पुढे येणार आहे. आज चंद्र चमकतो, उद्या सकाळी सूर्य चमकेल. त्या चमकण्याची वाट बघा. संयम ठेवा. संयम ठेवला जगनाडे महाराजांना, पण तुकोबराय गेल्याचं दुःख उरालाय. महाराज गेले, काय प्रेम होतं एकमेकाचं. आता असं नाही, आता काय नाही, जास्त दिवस लोक नसतातच. पहिला, दुसरा, तिसरा झाला, तिसऱ्या दिवशीच एक जण म्हणतं असं करा, काय आजच 10वा घेऊन टाका, टायमिंग नाही परत. शनिवार जर आला ना, तर लोक म्हणतात उद्या शनिवार आहे, मग आजच उरकावं लागेल. वर्ष श्राद्धाला जर लोक आली ना, तर फुलं टाकायला येतात. का लवकर गेल्यावर 2 तास बसावं लागेल. बरं येऊन बसतात, 12 वाजल्या तरी ह्याचं उरक ना, घे म्हणा उरकता, आम्हाला जायचंय पुढं. कोण कुणाचं आहे महाराज? ज्या नातेवाईकांवरती विश्वास ठेवताना ते आपले नाहीत. रात्रभर प्रेम ठेवतील, दुसऱ्या दिवशी नाही ठेवणार. किती प्रेम असू दे बायकोचं नवऱ्यावर. देहग्रहाची कामिनी तितव राहिली भुवानी, अंती जळतसे स्मशानी कला. कुणी पळती राना तोरे, कुणी पळती राना तोरे, कुणी पळती
ज्या भावावर आपण प्रेम करतो त्या भावाचं लग्न झालं, त्याला 2 मुलं झाली, त्याची पत्नी त्या भावाशी बोलू लागली, काय हो तुम्हीच कुठवर करायचं रानात काम, तुम्हीच कुठवर करायचं एकट्यानं काम. हळूहळू त्याचंही मन आपल्याबद्दल बदलतं, आपलंही मन त्याच्याबद्दल बदलतं, अंतर पडतं. अशी बोटावर मोजण्यासारखी उदाहरणं आहेत. खटल्याचं घराने एकत्र राहिलेत, त्यांच्याही घरात भांड्याला भांडं लागतंय, फक्त तुम्हाला आवाज आहे ना, माहित नाही तुम्हाला. कोणाच्या घरी भांडण नाही, कितीही चांगला पकवाज वाजवला ना तरी त्याची बायको त्याला म्हणते नकालही लाव्या करू पकवाजाची. मला माहित आहे तुम्ही किती थापा आणता. किती चांगलं शिकवलं ना शिक्षकानं तरी त्याची बायको त्याला म्हणते नकालही शिकवू मला. वकिलाची बायको म्हणते नका वकिली करू. आणि गायकांची तरी कुठे त्यांना सरळ बोलते, माहित आहे मला तुम्ही लई चालीच आहे. ते हितनं सुरुवात आहे. माझ्या बायकोला सहज परवा मी म्हणलं हसत हसत तिचं स्वागत केलं, माहेरात आली घरी म्हणून. माझी बायको म्हणली का हसला. मी तिला म्हणलं माझ्या मित्रानं मला सांगितलंय प्रत्येक संकटाचा सामना माणसानं हसत हसत केला पाहिजे. हे ज्याला कळाल त्याला धन्यवाद, नाही कळाल त्यानं पहिल्या पंक्तीला बसा. काय काय माणसाला हे कळत नाही, लय अडाणी. एक बाई डॉक्टरकडे गेली, डॉक्टरला म्हणली डॉक्टर काय नवरा आजार आहे तपासा. असेच होते आमच्या चोपदार मामासारखे. तकवाजाला म्हणत होते वाजव. हा मग ते तपासलं डॉक्टरनं, 300 रुपये बिल झाले, पैसे द्या. काय नाही झालं, नवऱ्याला ठणठणीत आहे, 2 दिवसात बरं होईल. बाई डॉक्टर पुढे रडायला लागली, डॉक्टर किती बऱ्या सांगितलंय मालकाला काय असेल ते खाऊन पिऊन बघत जा, पण ऐकत नाही तर बघा डॉक्टर. आणि मग असं डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालायची पाळी येते, धरा 300 रुपये. हे कोणा पुढं, डॉक्टरच्या पुढं. ऐका जगनाडे महाराजांचा विश्वास आहे, केवढा विश्वास. येणार माझे तुकाराम महाराज दररोज भजन करायचे, महाराजांचे अभंग गायचे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम, आणि कापे काम नाही आता मोडून या वाटा. सूक्ष्म दोस्तर मोडून या वाटा, सूक्ष्म दोस्तर, सूक्ष्म दोस्तर, सूक्ष्म. म्हणे यासी तू का म्हणे यासी मला उशीर, का म्हणे यासी तू का म्हणे यासी न लावे उशीर, न लावे उशीर, न लावे उशीर. माझे अभ्यंतर जाणूनिया दावी रूप मज, दावी रूप मज गोपिकार मना, दावी रूप मज, दावी रूप मज गोपिकार मना, गोपिकार मना, गोपिकार मना. महाराजांचं भजन रंगात आलं. बायको म्हणते महाराज प्रपंचाकडे लक्ष द्या, करा प्रपंच. तेले आपण पूर्वी तेलाचे गाणे होते, पाहिलेत का हो तुम्ही? तेलाचे गाणे अजूनही ते कुठं कुठं आहेत बघा गावागावात. पण त्याच्यामध्ये भेसळच यायला लागली बऱ्याच ठिकाणी. तेल तेल कसं चपात्याला लावायचं तेल, हा भाकरीला नाहीत लावत. पूर्वी भाकऱ्या फुगायच्या, आता भाकऱ्या थापणाऱ्याच फुगून बसतात 2-2 दिवस. आपण तेले आहोत, मग प्रपंच करा. अगं माझ्या तुकोबरीने सांगितलंय ग, आपल्या पोटापुरतं कमवलंय आणि तसंही धन कमवायचा तुकोबऱ्यांचा मानस शुद्ध आहे. काय ओंजळीत बसेल तेवढं साठवावं, आणि ज्या दिवशी ओंजळ गच्च भरेल त्या दिवशी वाटावं. जोडणी उत्तम व्यवहार, जोडणी उत्तम व्यवहार, सकरी
महाराज तुकोबऱ्यांची वाट पाहत आहेत. दिवस उगवला, महाराजांनी देह ठेवला. जगनाडे महाराजांनी विश्वास किती साधूवर आहे का. तेली समाजात पूर्वी प्रेत पुरायचे. जगनाडे महाराजांना खड्डा खांदला अंत्यविधीचा. तो माहोल होता. गळ्या इतकी माती टाकून झाली. आता डोकं वर राहील. ओंजळीनं माती टाकायला सुरुवात केली. डोकंच मुजत नव्हतं. कितीही प्रयत्न केले तरी शिरवर राहायचं. जगनाडे महाराजाचं सदुमरे नावाचं गाव आहे देहू शेजारी. त्या सदुमऱ्यातली लोक म्हणले असं करा काय, त्या तुकाराम महाराजाचा दावा करा. महाराजांनी शब्द दिला होता 3 मुठी माती द्यायला येईन, आणि त्यामुळं डोकं मुजना. कितीही माती घातली तरी डोकं वर. वैकुंठातनं तुकाराम महाराज माघारी आले. 3 मुठी माती टाकली आणि तेव्हा अंत्यविधीचा संस्कार पूर्ण झाला. साधूचा साधूवर एवढा विश्वास आहे. साधूचा साधूवर एवढा विश्वास आहे. मला असं वाटतं आपण साधू नाही पण साधूवरती विश्वास ठेवणार तर धावायला काय अडचण. चला पुढं. नाही जमलं साधूवर विश्वास ठेवायला तर देवावर विश्वास ठेवा. मिठासारखी लोक आहेत. गुलाल तिकडं चांग भलं, पाण्यात टाकलं तर पाणीच होतात. दगडाला भंडारा लावलेला दिसला खंडोबाचे उपासक, दगडाला गुलाल लावलेला दिसला मसोबाचे पुजारी, बुक्का लावलेला दिसला वारकरी, सेंदूर लावला मारुतीचं भजनी. हे सगळे बदलतात. पण माझ्या दादानो एके धरीला चित्ती ज्याचा मित्र भगवान श्रीकृष्ण आहे ना त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. का? अरे 100तला 1 जिवंत ठेवला नाही त्यानं आणि 5तला एकाच्या केसाला बी धक्का लागू दिला नाही अण्णा त्यानं. तुमचं कृष्णावर फार प्रेम आहे, तुम्ही चिंता करू नका. तुमचं दत्तावरही फार प्रेम आहे, तुम्ही चिंता करू नका. पण ध्यानात राहू द्या, प्रामाणिक राहा. मिठासारखं नाही माशासारखं. का बरं? पाण्यात सगळेच राहतात पण पाण्याशिवायही राहतात. पाण्यामध्ये बेडूक राहतं, पाण्याशिवाय सुद्धा राहत. पाण्यामध्ये मगर राहते, पाण्याशिवाय सुद्धा कासव राहतं, कासवा पाण्याशिवाय सुद्धा साप राहतो. पाण्यात पाण्याशिवाय सुद्धा पाण्यात मासा राहतो, पाण्याशिवायही राहतो ना मरतो. तुकोबरायांचा एक अभंग आहे. कन्या सासुऱ्यासी जाये मागे परतोनी पाहे. कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतोनी पाहे. तैसे झाले माझ्या जीवा. मागे परतोनी पाह्या. मागे 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 आमच्या मागे आलं पाहिजे तुम्ही. मागे परतोनी पाहे. तैसे झाले माझ्या जीवा. तैसे झाले माझ्या जीवा. पण पूर्वीचा काळ होता. पूर्वी जर माहेराला निघाली तो पळत जायची. सासरी आली तर तिला राहायचं नाही, करमायचं नाही. नांदायला जाताना वळून वळून बघायची माहेराकडे. आता असं नाही उरलं. आता सगळं संपलं. भरलेला मंडप, सगळ्या पुरी एकत्र आलेल्या, गच्च भरलेल्या मंडपातनं पोरगी पळतच बिल्डिंगवर गेली आणि लगेच माघारी आली. बाया म्हणल्या बघा ना गुड्डीला घर तरी सुटतंय का. दिदे लगेच घरात गेली माघारी आली. तुला घर सुटना ना. ती म्हणली तसं नाही. मग बारीक पिनचा चार्जर राहिला होता ते आणायला गेली होती. तुकोबरांनी या दृष्टांतात बदल केला. मग का? जी मुलगी आज रडल ती 10 वर्षांनी रडत नाही. तुम्ही बघा लग्न होऊन नांदायला जाताना नांदायला जात नाही. पुरीचा बाप म्हणतो पाया पडतो तायडे. पोरगी म्हणती ढकलून द्या विहिरीत. पण ती सासू लय आगाव आहे, तो सासरा लय आगाव आहे, तो दीर तर लय आगाव आहे. ननंद नीट नांदू देत नाही. मिली तरी चालेल हिरीत ढकलून द्या पण तिथं पाठवू नका. पोरी बापाची विनंती म्हणून नांदायला जा. पाया पडतो तुझ्या. माझे आबरू तुझ्या हातात आहे. ढकलू ढकलून लावतो बाप. 20, 25, 30, 40 वर्षानंतर बाप म्हातारा होतो. असा कोपऱ्यात पडलेला असतो आणि म्हणतो लावारत्या तायडीला फोन घ्या बोलवून. आज आहे उद्या नाही. मग भाऊ फोन लावतो. ताई काय अगं अण्णानं अंग टाकलं ग का. अण्णा आज उद्या जातील. तसंही काय सांगता येत नाही. डॉक्टर म्हणलेत काय गॅरंटी नाही. येऊन जा भेटून.
ती म्हणते अरे आता कसं यायचं, जरशा आहेत, मी कुठं गेली तर धार देत नाही गाई. कालच एक गाई व्याली, दूध जाते डेअरीला, पप्प्याची परीक्षा चालू, त्यांचा डबा द्यायचा असतो. रानात गडी आहेत, डाळिंब छटायला आली, काल वादळ झालं, भरपूर घोटाळा झाला. हे बघ आता पण यायचं, अण्णा मेल्यावर पण पुन्हा पुन्हा यायचं. असं कर, अण्णाचा काय बरं वाईट झालं तर कळव, आता बी यायचं पुन्हा बी यायचं, त्यापेक्षा पुन्हाच येऊन 2 दिवस राहील. जी पोरगी नांदायला जात नव्हती तीच काही दिवसानं म्हणते मला टाइम नाही यायला माहेर. हे जग आहे, म्हणून दृष्टांत बदलला. चुकलिया माये बाळ हुरु हुरु पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. आईपासून लेकरू जर दूर गेलं ना तर तिला करमत नाही, त्यालाही करमत नाही. माझी माय कुठं आहे, माझी माय कुठं आहे, माझी माय कुठे गेली, माय कुठे गेली, माय कुठे गेली. तेच लेकरू मोठं उद्या लग्न उद्या त्याचा मंत्र बदलतो. ते म्हणत नाही माय कुठं गेली, ते म्हणतं ती कुठं गेली, ती कुठं गेली, ती कुठं गेली. हा फरक पडतो. मग महाराजांनी दृष्टांत बदलला. देवा आम्ही एवढे अनन्य आहोत, आम्हाला जसं जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्यातनं मासा बाजूला काढल्यानंतर जसा पाण्या वाचून मासा तळमळतो तसं आमचं जगणं देवा तुझ्या वाचून आहे. हा दृष्टांत म्हणजे आजचा अभंग. निष्ठावंत राहा. आता निष्ठा नाही राहिली, निष्ठा निष्ठी झाली. रात्री पक्षाचा कार्यकर्ता एका पक्षात, उद्या सकाळ दुसऱ्या पक्षात. निष्ठा निष्ठी. नेत्याला कळ नाही कार्यकर्ता कुठल्या पार्टीचा आहे, आणि कार्यकर्त्याला बी सुधर नाही आता आपला नेता नेमका कोणत्या पक्षात आहे. नेत्याला बी भाषण करताना गप्पा हाणताना पुढे बसलेल्याला जरा सावरूनच बोलावं लागते, आपलंच आहे का दुसरीकडचं आहे कळ ना. आणि कार्यकर्त्याला बी कळ ना कशा घोषणा द्याव्या, आज इथं तर उद्या तिथं, असं व्हायला लागले. आणि याला कारणीभूत आता समाज व्यवस्था झाली. कमी करा थोडा आवाज फक्त. सगळं आता बदलायला लागलं. निष्ठा निष्ठी झाली, निष्ठावंत होते काही लोक. माझ्या दादानो, मिठासारखं जर तुम्ही प्रामाणिक राहत असाल तर मीठ अप्रामाणिक आहे, पाण्यात टाकलं की ते विरघळून जात. तुम्ही माशासारखं प्रामाणिक राहा. पाण्यातनं तयार होतोय मोती, पण मोती पाण्यातनं तयार झाला तरी पाण्याशी गद्दारी करतो. कोण? मोती. परत पाण्याला चिकटून सुद्धा घेत नाही. पाणी म्हणतं मोत्याला, अरे आमच्यामुळं तू होता. आवाज येत नाही का माग? पाठीमाग आवाज येत नाही. पाठीमागचा एक बॉक्स कोणीकडचा तरी तिकडं फिरवा. मोती म्हणू लागला माझ्या ताकदीवर मी आहे. समुद्र म्हणला अरे माझ्यापासून तयार आहे. मोती म्हणला मीच आहे. आणि म्हणून
मोती कधी समुद्राशी प्रामाणिक नसतो, म्हणून कुत्र्याचं सुद्धा नाव लोक मोती ठेवतात. जो प्रामाणिक नाही त्याच्यामध्ये आणि कुत्र्यामध्ये काय फरक आहे? त्यामुळं एखाद्यानं जर आपल्यावर उपकार केले असतील, एखाद्यानं जर आपलं काही चांगलं केलं असेल तर त्याच्याशी गद्दारी करू नका, त्याच्याशी बेईमान होऊ नका. तुमचं मन जरी सांगत असलं की मी शुद्ध आहे, तरी जगाचा बाप तुम्हाला कधी माफ नाही करणार. उपकाराची जाणीव ठेवा, अपकारी होऊ नका. जीव जिती जीवना संगे मासा जाण ठेवतो, मत्स्या मरण त्या वियोगे. कशाच्या जीवावर जाण ठेवतो? दगडाचा देव त्याला वडराच भेव, मातीचा देव त्याला पाण्याच भेव. देव अशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही र, देव बाजारचा भाजीपाला. लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, देव त्याला अग्नीच भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव. सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव. देव अशान पावायचा नाही र, देव अशान पावायचा नाही. भाजीपाला नाही देव काय असा भेटतो का? त्याला भाव पाहिजे, भाव. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पडेवार. कबीर महाराजांच्या साठी धावून आलाय, कमाल महाराजांसाठी आलाय, आपल्या करता पण येईल. तुम्ही भाव ठेवा कीर्तनात. काय पाहिजे? भाव. भाव सांगतो आणि थांबतो बरं का भावानो. काय सांगतो? भाव, आणि लगेच थांबतो. फक्त ऐका. मलाही कळतंय तुमच्या अंगाच्या आता लाईला व्हायला लागले, असं वाटायला लागले पळत पळत उडी मारावी विहिरीत जाऊन. नका जाऊ, पाणी कमी आहे, लक्ष द्या. ते आमच्या इथले एका पोराला तसंच वाटलं. ते बोराटीचा झाप झोपडी पाहिली का तुम्ही? आणि त्यात राहत होते तुकाराम महाराज. आवली म्हणले, आहो माझ्या भावाचं लग्न आहे मंगळवारी. कधी? मंगळवारी, म्हणजे उद्या नाही, पुढच्या मंगळवारी माझ्या भावाच्या लग्नाला जायचंय, चला. तुकाराम महाराज म्हणले, कसं जायचं? पुरीच्या अंगावर कापड नाहीत, पोराला घालायला कापड नाहीत, मला कपडे नाहीत, बाराबंदी माझं काय नाही, दिनराजाने हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. निघालो बघ मी. काय सांगतोय मी तुम्हाला भावानो? काय सांगतोय? भाव. जाऊ आपण दोघं. आवली म्हणली, खरं आहे तुमचं. माझं लुगडं 10 ठिकाणी फाटलंय, पण ठिगळं दडवून घालन. आणि नवरा बायको निघाले. कोणाच्या लग्नाला? आवलीच्या भावाच्या. तुकोबरायांचा मेहुणा, भागीरथीचा मामा, म्हणजे आवलीचा कोण? बोला की टाळकरी. भाव. तुकोबरायांचा मेहुणा, भागीरथीचा मामा आणि आवलीचा भाव. आणि मी काय सांगतो? बोला की भावानो, मी काय सांगतो? भाव. तुकाराम महाराज पुढं, त्यांना काय आवरायचं विना खांद्याव. निघाले भजन करत करत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीये सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमते ते मन क्रीडा करी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. महाराज पुढं, आवली पाठीमाग. लग्न कुणाचं होतं? भागीरथीच्या मामाचं.
तुकाराम महाराजाच्या मेवण्याचं टाळकरी आणि आवलीच्या आवली माग तुकाराम महाराज पुढं आणि भागीरथी पाठी मागे लागली. आई काय मी येणार. माय म्हणली येऊ नको बेटा. असं आहे तुझ्या मामाचं लग्न आहे आणि तुझ्या अंगावर कापड नाही, तू थांब नको येऊ. पोरगी ऐकत नाही. मग तुकाराम महाराजाच्या जवळ गेली. बाबा तुम्ही तरी सांगा ना आईला मला येऊ द्या म्हणून. 5-6 वर्षाची पोर तुकोबराने मांडीवर घेतलं पोरीला. बस बाळा बापाचं ऐका. पोरगी ऐकायला लागली. बापानं वेणी घातली भागीरथीची. कोण बाप होता हो? बसलेले तुकाराम महाराज. काय भाग्यवान असेल पोरगी महाराज जिला तुकाराम महाराजाची मांडी मिळाली. तुकोबरांनी वेणी फणी केली हो पोरीची. झोपी गेली लेक. राहू दे मी सांगितलं वाट थांब. झोपी गेली पोर. झोपलेली पोरगी पाहिली. राहू द्या ना मी सांगितल्यावर वाटा. 5 मिनिट. आणि आईबाप गेलेले पाहिले. घरी खेळू लागली पोर. तुकोबरायांच्या मेवण्याचं लग्न आहे, भागीरथीच्या मामाचं लग्न आहे आणि आवलीच्या भावाचं. दिवसभर तिला करमत नव्हतं. दिदीला घरी ठेवलंय, मी आले, काय उपयोग आहे माझा मिरवण्याचा. लग्नाला आले, भागीरथी माझी घरी आहे 7.5 वर्षाची. कोणी आईला पोरी वाचून करमतं. लागली रडू. माझ्या दादानो सज्जन हो, आईचं किती प्रेम आहे ना ते जर पाहायचं असेल तर तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता. आईचं किती प्रेम आहे हे जर पाहायचं असेल ना तर सकाळा पडिये भानू परिता कमळाचे जीवन. आईचं किती प्रेम आहे पाहायचं असेल ना जया चित्ती जैसा भाव तया जवळ तैसा देव. आईचं किती प्रेम आहे हे पाहायचं असेल ना तर जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगी. पाण्यातनं मासा बाजूला काढून फेकला तर मासा जसा पाण्या वाचून तरमळतो तशी माय लेकरा वाचून तरमळते. जिचं लेकरू मेलं ना तिला विचारा माय का रडता हो तुम्ही. भरपूर पोर आहे तिथं खेळतायत. माझ्या पोरासारखे आहेत पण माझं लेकरू नाही. त्या तळहाताचा पाळणा नेत्राचा दिवा 32 धारा दुधाच्या पाजल्याने याच पोटात सांभाळे माझं लेकरू. आईच्या डोळ्यात पाणी येत. काडीला काडी लावून एखादी सुगरण जशी घरट बांधते ना तसं घरट उभारते आपली माय. काय दुर्दैव आहे सध्या महाराष्ट्रात. आईचे उपकार पाठीमागं बसलेले पुढे बसलेले आपल्याला ठाऊक नाहीत. सांगायला लागलं ना तर लोकांना वाटतं सांगायचा धंदा आहे व्यवसाय त्यांचा ते सांगतात. पण जरा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. किती दिवस झालं कोपऱ्यात पडलेल्या म्हातारीला भेटला नाहीत. किती दिवस झालं तुम्ही तुमच्या म्हातारीकडे गेला नाही. जा कधीतरी कोपऱ्यात पडलेल्या म्हातारीकडे. किलोभर सफरचंद न्या. तिला अर्धी फोड खायला ना अख्ख्या गावानं सांगल किलोनं सफरचंद आणते लेकरू. द्या तिला कधीतरी 500 रुपये. म्हणा राहू दे म्हातारे तुझ्याकडे. 500 ठेवून घेते माय आणि लेकराला लागल्यानंतर 2000 रुपये देते. आणि गावानं सांगते लाखानं कमावतो माझा राजा पण पैसे ठेवायला मला देत. पुरुषाला नाही कळायचे माय. यांना आंदायला आल्यात ना यांना विचारा आईमध्ये सासूमध्ये काय फरक. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं ना ताई त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या अगोदर जागं व्हावं लागतं ना त्याचं नाव सासर आहे. माहेरला जा कधीतरी भरल्या घरातनं 2 भाकरीचे तुकडे आणते म्हातारी. चष्मा लागलेला, तोंडावर सुरकोत्या पडलेल्या, पदर सावरते, काठी टेकत. भावाचं पोरगं बोलतं आजे आत्या आली, आजे आत्या आली, आजे आत्या आली. 2 भाकरीचे तुकडे. एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकल. कडा 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 बोट मोडल. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन. डोळ्यातनं पाणी येतं तिच्या. माय काय बस. म्हातारी म्हणते तूच बस चहा करून आणते. हात थरथर कापतो म्हातारीचा. कब्बरच्या आणतीन लेकीला देते. सुनबाईच्या पाया पडते. तायडे आली चांगलं चुंगलं खायला करून घाल. तुला तर माहित आहे ना माझ्या लेकीला किती त्रास आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उगवायच्या अगोदर चुलीला जाळ घालते. तू नको जाळ घालू तुझ्या डोळ्यात दूर जाईल. म्हातारे आई आधी तर मीच करत होते लग्नाच्या आधी. अगं तेव्हा वेगळं होतं आता तू पाहुणे. माय मरल ना
माहेरात जा वाटत नाही कोण्या बाईला. कोणासाठी जावा माहेर? अरे भाऊ किती मोठे असले, भाऊजाई किती मोठे असले तरी आई जेवढं प्रेम करते तेवढं काय बाकीचे प्रेम करतात. जा घेऊ माहेरात. आई हाय की आमच्या घरी असू ती माहेरचा. ज्या दिवशी माय मरेल ना माझ्या बहिण्यानो, हातातली पिशवी रिकामी येणार आहे तुमची. दडदोन असतात आईचं लेकीचं काळीज आहे काय. उगा म्हणून नाही येत तिच्या डोळ्याला पाणी, उगा म्हणून नाही लावत ती पदर डोळ्याला. किती भावाची श्रीमंती असली तर तिला देणं घेणं नाही. माझी माय जिवंत पाहिजे होती म्हणे. लेकराचा पहिला नंबर आला ना अण्णा, तर मुठभर साखर घेते नातूच्या तळ हातावर देते. आज द्रौपदबाई निघून गेल्यात. शशिकांत दादा सारखा, अमोल दादा सारखा नातू आहे. माझ्या आजीचं श्राद्ध चांगलं झालं पाहिजे म्हणून वर्षभर झटतंय कुटुंब. त्या नातूच्या पायाला पाय नाही. मी आणणार कैलास महाराजाला, मी आणणार सागर महाराजाला, मी आणणार ओंकार महाराजाला. 1000 फोन झाले. सागर महाराज यायचं बरं का, आम्ही टीव्ही बघतो हो, तुम्हाला यायचं बरं का तुम्ही. का? माझ्या आजीचं श्राद्ध आहे. आज किती लाख प्रयत्न केल्यानंतर त्या नातूला आजी पाहायला मिळेल. किती प्रयत्न केल्यानंतर 2 पोरांना माय मिळेल. मनात येईल नातूच्या आजीला पाहावं, पाहता येत नाही. माझ्या बहिण्यांनो, माझ्या दादांनो, जा कधीतरी आई जवळ. अरे ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी तारुण्य अर्पण केलं तिनं. स्वतःच तारुण्य बहाल केलं तिनं. किती सुंदर. आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा. आई विना भिकारी. कैलास बाबा घरट बांधते ती माय. ज्या दिवशी सोडून जाते माय त्या दिवशी लेकराच्या मनात येतं आई अगं हे मंदिर आहे ना ते तू बांध. आज रक्ताला ओढ लागली, मंदिरावरचा कळस हलावा तशी अवस्था झाली हो माझी. क्या बात. तीन बांधल घरट दिला विसावा नवारा. तीन बांधल घरट, तीन बांधल घरट दिला विसावा निवारा. सावलीच्या पंखाखाली भरविला मोठी चारा. ओढरताला लागली लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षी जाई पिलाला भेटाया. आज घायाळ पक्षी जाई पिलाला भेटाया. तू कोराय म्हणले का ग उदास आहे तू? दिदी घरी निघाले नवरा बायको माघारी. यांच्या आधी बेटेवरचा देव तिथं. लग्न कुणाचं होतं? भागीरथीच्या मामाचं, तुकोबरायांच्या मेवण्याचं, आवलीच्या. झाला आता लगेच लग्न संपवून टाकलं, माघारी आली. आणि इकडं जगाचा बाप भागीरथीच्या दारात तुकोबरायांच्या झोपडीत कपडे आणले, शर्ट ते नवीन नवीन ड्रेस आणले, भागीरथीला घालायला दिले. पण मामाचं रूप घेऊन आलता. कुणाचं? बोला की कुणाचं? जगाला मामा बनवणारा मामाचं रूप घेऊन आला होता. मामा तुझं तर लग्न होतं ना रे आज. भागीरथी अगं भाची नाही लग्नात मला करमतय वे म्हणून आलो. हे बघ कपडे घे, मला जाऊ दे, मामी वाट बघत असेल. असं दे आता 12 वाजून गेल्यात, संपलंय आता. मग ते
निघून गेला जगाचा बाप विटेवर. आणि संध्याकाळी हे नवरा बायको आले. कुणाचं लग्न लावून तुकोबरायांच्या नेवण्याच, भागीरथीच्या बोला की टाळकरी, आणि आवलीच्या. आणि मी काय सांगतोय, ते नवरा बायको आले आणि लेकीच्या अंगावरचे नवीन कपडे पाहिले. दिदे काय बाबा कपडे कोणी आणले? मामानं. अगं पण त्याचं तर लग्न होतं. हा बाबा मी म्हणलं माझ्या मामाला तुझं लग्न होतं कशाला आला? तर म्हणला की भाचीचं लग्न मला दम निघतोय वे म्हणून कपडे घेऊन आला मामा. हे ऐकलं आणि ह्यांचं अवसान वाढत का? माहेराचं थोडं वरचढ झालं, बांगड्याच मागं सारल्या पिचाकलेल्या आवलीनं. ऐकलं का? काय तेच जाता असले. ऐकलं का म्हणे? काय बघा किती माझा भाव चांगला, काय माझा भाव चांगला म्हणून विटेवरचा देव माझ्या लेकी करता धावला. बोललं तरी कळतंय ना. तुकाराम महाराज म्हणले आवले अगं खरंच तुझा भाव चांगला म्हणून विटेवरचा देव भागीरथीच्या मामाचं माझ्या मेवण्याचं आणि तुझ्या भावाचं रूप घेऊन आपल्या लेकी करता धावला. म्हणून जया चित्ते जैसा भाव तया तैसा देव विठोबा. ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून युट्यूबला माझं जरी नाव टाकलं किंवा ओम साई क्रिएशन हे जरी टाकलं तरी आजचं कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे चैतन्य दादा आहेत. कुठं कुठं वाटायचे रे बाळा, नव्हता झालं असलं तर बाजूला या बरं. ते काय वार्डात कुठं तरीच वाटायचं असतं, यांना काय माहित आहे का नाही? मामाला माहित आहे कुठं तरी वाटायचं एका ठिकाणी, त्यांचं ते घेतात वाटून. हा सरा बाजूला राजकारण सध्या समोर येऊन ठेपलंय. माझी सर्वांना विनंती आहे, बसलेले आहे का? प्रबोधन सांगतोय. राजकारणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलाय. राजकारणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलाय. 2-3 महिन्याचं राजकारण आहे, परंतु आयुष्यभर आपल्याला एकमेकांची तोंड पाहायची आहेत. आयुष्यभर आपल्याला एकत्र नांदायचे. आयुष्यभर आपल्याला एकमेकांचे चेहरे पाहायचेत. तात्पुरत्या राजकारणासाठी उद्बोधक कुणी कुणावर टीका करू नका, कुणाच्या काळजाला लागेल असं बोलू नका, आपापसामध्ये वाद घालू नका. तात्पुरतं आहे, तत्वाचं राजकारण करा. खाली येऊन कुणी कुणावर टीका करू नका, आपापसातले संबंध खराब करू नका. हे राजकारण तात्पुरतं आहे, पण आपल्याला एका गल्लीत, एका गावात, एका तालुक्यात, एका जिल्ह्यात आयुष्यभर नांदायचं, म्हातारं व्हायचं. तेव्हा तात्पुरत्या गोष्टीसाठी कट्टर वैरीन, भांडण, वादन, विवादन, काट्यान कुराडीन, अपमानन, मानन, व्हॉट्सअपला ह्याचा स्टेटस त्याचा स्टेटस, ह्यो त्याच्या बोलला तो त्याच्या बोलला, ह्या ग्रुपवर तो मेसेज टाक त्या ग्रुपवर. तात्पुरता उन्माद करू नका, आयुष्यभराची मैत्री ठेवायची आपल्या. आई तुझले करू येडगो करू, आई तुझले करू येडगो करू. झाले कीर्तन. द्रौपदाबाईंसाठी या 4 ओळी गातो आणि तुमची रजा घेतो. हा शिकलेले यात या, परमार्थात या. आम्ही सुद्धा शिकलेलो, आम्ही काही 5वी नापास नाही, आम्ही शिकलेलो. त्यामुळे यात या, गरजेचं आहे. शिक्षण घ्या. माझी धर्मपत्नी डॉक्टर आहे आणि आमचं फलटणला हॉस्पिटल आहे. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्याकडून 1 नवा पैसा सुद्धा फी आकारली जात नाही, याची सर्वांनी नोंद घ्या. फक्त एकच सूचना आहे, इंजेक्शन पुरती माळ घालून येऊ नका. आजन्म माळकरी व्हा, नाही तर उरलेले पत्रे विकायची पाळी. सगळ्यांचे धन्यवाद. पाठीमागा अमोल महाराज आले, तुम्ही सगळे साऊंड सिस्टम ज्यांची त्यांना धन्यवाद. 2 ओळी गातो आणि तुमचा निरोप. आई तुझले करू येडगो करू, रानात फसलय रस्ता चुकलय, सांग मी काय करू, सांग मी काय करू, आई सांग मी काय करू. आजचा मैत्र उद्याचा वैरी, मतलब सरकारला कामारी, या दुनियेची प्रीतच न्यारी, काय गुणाचे आई तुझले करू येडगो करू, आई तुझले करू रानात फसलय रस्ता चुकलय, सांग मी